नमस्कार. धनुराशीचे राशी भविष्य सप्टेंबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. सप्टेंबर 2025च्या मासिक राशी भविष्यानुसार हा महिना धनुराशीच्या लोकांसाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबीमध्ये थोडे सावधगिरी बाळगावी लागेल. चौथ्या घरात शनी आणि 10व्या घरात मंगळ कौटुंबिक जीवनात समस्या निर्माण करू शकतात. तिसऱ्या घरात राहू धैर्य आणि शौर्य वाढवेल. प्रवासाची शक्यता असेल. 9व्या घरात सूर्य, बुध, केतूची उपस्थिती तुम्हाला लांब प्रवास देईल. महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात असल्याने शुक्र तुम्हाला गुप्तपणे खर्च करायला लावेल. नोकरी करणाऱ्यांना चांगले काम केल्याबद्दल बक्षीस मिळेल, परंतु तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा लागेल. व्यवसाय करणाऱ्यांना प्रगती मिळेल. 7व्या घरात गुरु महाराज वैवाहिक संबंध गोड करण्यास सतत मदत करतील. प्रेम संबंध अधिक दृढ होतील. महिन्याचा उत्तरार्ध यासाठी अधिक अनुकूल असण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला मोठे पद मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चढ उतारांनी भरलेला असेल. व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असेल आणि त्यांना शिक्षणात चांगले निकाल मिळतील. परदेश प्रवास करण्यासाठी तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागू शकते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ सरासरी राहील. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे सतत लक्ष द्यावे लागेल. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना ठीक राहण्याची शक्यता आहे, परंतु महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराज 10व्या घरात असतील आणि ते 4थ्या घरात बसलेल्या शनिदेवाच्या प्रभावाखाली असतील, ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी वादात अडकू शकता किंवा तुम्ही एखाद्याशी भांडू शकता. जर तुम्ही याकडे लक्ष दिले तर नोकरीतील तुमची स्थिती खूप मजबूत होईल. मंगळ 13व्या स्थानापासून 11व्या स्थानावर आणि रवी 17व्या स्थानापासून आणि त्यापूर्वी बुध 15 तारखेला तुमच्या 10व्या स्थानावर प्रवेश करेल. अशा परिस्थितीत तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेचे पूर्ण फळ मिळेल. तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. तुम्हाला मोठ्या पदावर नियुक्ती केली जाऊ शकते. 6व्या घराचा स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात राहून नोकरीत काही समस्या निर्माण करतील, परंतु 15व्या स्थानापासून संघर्षानंतर 9व्या स्थानात असल्याने तुम्हाला चांगले यश मिळेल. गुरु महाराज संपूर्ण महिना 7व्या स्थानात विराजमान राहतील आणि 7व्या स्थानाचा स्वामी बुध महाराज 15व्या स्थानापर्यंत 9व्या स्थानात आणि नंतर 10व्या स्थानात प्रवेश करतील, ज्यामुळे व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदे मिळतील. व्यवसायात वाढ होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायात देखील वाढवू शकता. काही नवीन लोकांशी संपर्क स्थापित करून तुम्हाला व्यवसायात प्रगती करण्याची चांगली संधी मिळेल. संवाद कौशल्यामुळे व्यवसायात चांगली वाढ होण्याची शक्यता देखील असेल. जर तुमची आर्थिक स्थिती पाहिली तर हा महिना तुम्हाला आर्थिक लाभ देऊ शकतो. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र महाराज 8व्या स्थानात विराजमान असतील, ज्यामुळे एकीकडे तुमचे खर्च वाढतील तर दुसरीकडे काही गुप्त खर्चही होतील, जे तुम्ही गुप्तपणे कराल, परंतु त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. याशिवाय तुमच्या घराचा स्वामी शनी महाराज संपूर्ण महिनाभर 4थ्या घरात विराजमान राहतील, ज्यामुळे तुम्हाला कौटुंबिक संपत्ती आणि संपत्तीतून आनंद मिळेल. राहू महाराज 3ऱ्या घरात बसून तुमचे शौर्य वाढवतील आणि अशा परिस्थितीत तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि तुमची संपत्ती वाढवाल. यानंतर 13व्या स्थानापासून मंगळ महाराज तुमच्या 11व्या स्थानात जातील आणि तिथून तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल. बृहस्पती महाराज संपूर्ण महिना 7व्या स्थानावर विराजमान राहतील आणि तुमच्या पहिल्या स्थानाकडे आणि 3ऱ्या स्थानाकडे पाहतील. अशा परिस्थितीत तुम्हाला आर्थिक समृद्धी मिळेल आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असेल. 15व्या स्थानापासून बुध 10व्या स्थानात आणि 17व्या स्थानापासून रवी असल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळू शकेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. 15व्या स्थानापासून 9व्या स्थानात येऊन शुक्र तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत करेल. या महिन्यात तुमच्यावरील खर्चाचा भार कमी होऊन आणि चांगले उत्पन्न मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. सप्टेंबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र महाराज 8व्या घरात विराजमान असतील, जे सूचित करते की जर तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी असाल आणि तुमच्या किरकोळ आरोग्य समस्याकडे दुर्लक्ष केले तर आरोग्य समस्या तुम्हाला सतत त्रास देतील. तुम्हाला तुमचा आहार देखील योग्य ठेवावा लागेल. तसेच तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी आणि दिनचर्या सुरळीत कराव्या लागतील. हलके आणि सहज पचणारे अन्न आरोग्य चांगले बनवेल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, बुध आणि केतू 9व्या घरात एकत्रित असतील, ज्यामुळे तुम्हाला आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. शनी देखील 4थ्या घरात आणि मंगळ 10व्या घरात असेल, म्हणून तुम्ही या महिन्याच्या समस्याकडे लक्ष द्यावे आणि कोणत्याही किरकोळ समस्येचे त्वरित निदान करण्यासाठी पावले उचलावी. तसेच तुम्हाला सांधेदुखी देखील होऊ शकते. हळूहळू या सर्व समस्याबद्दल काळजी घेतल्याने तुम्ही उत्कृष्ट आरोग्याकडे वाटचाल करू शकाल. या महिन्यात व्यायामशाळेत जाणे सुरू करू शकता. जर तुम्हाला स्वतःला निरोगी बनवायचे असेल तर तुम्ही दररोज ध्यान आणि प्राणायाम करावे. वेगवेगळ्या प्रकारची आसने करा. यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे आरोग्य मजबूत होईल. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर हा महिना तुमच्यासाठी चढ उतारांनी भरलेला राहणार आहे. 5व्या भावाचा स्वामी मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीला 10व्या भावात असेल आणि तिथून 8व्या भावाने 5व्या भावात दिसेल, जे फार चांगले मानले जात नाही. अशा परिस्थितीत प्रेमसंबंधामध्ये चढ उतार येतील. तुमचा प्रियकर पुन्हा पुन्हा राग दाखवेल, जो तुम्हाला आवडणार नाही आणि यामुळे परिस्थिती आणखी बिकट होईल. यानंतर 13 तारखेपासून मंगळ 11व्या भावात बसून 5व्या भावाकडे पाहेल, ज्यामुळे या परिस्थिती काही प्रमाणात कमी होतील. तरीही मंगळाची ऊर्जा दिसेल.
तुम्ही या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर करावा आणि तुमच्या प्रियकराला समजून सांगावे, जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात येईल. 15 तारखेपासून शुक्र 9व्या भावात गेल्याने प्रेमसंबंध मजबूत होतील. बृहस्पती महाराज संपूर्ण महिनाभर 7व्या भावात राहून तुमचे वैवाहिक नाते गोड ठेवतील. परस्पर जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत होईल आणि एकमेकांबद्दल आदर वाढेल. महिन्याच्या सुरुवातीला 10व्या घराचा स्वामी बुध 9व्या घरात असेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. तुम्ही धार्मिक यात्रा देखील करू शकता. त्यानंतर 15 तारखेपासून तो 10व्या घरात येईल आणि नोकरी करणाऱ्या जोडीदाराला त्याचा फायदा मिळेल. सप्टेंबर मासिक राशीफल 2025 नुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चढ उतारांनी भरलेला राहणार आहे. शनी महाराज संपूर्ण महिनाभर 4थ्या घरात राहतील, तर मंगळ महाराज महिन्याच्या सुरुवातीला 10व्या घरात बसतील आणि 4थ्या आणि 10व्या घरात प्रभावित करतील. तसेच मंगळाची दृष्टी तुमच्या 1ल्या घरावर तसेच 5व्या घरावर असेल, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात कलह आणि कलहाची परिस्थिती निर्माण होईल. परस्पर सद्भाव कमकुवत होईल आणि घरी समस्या येतील. तुमच्या पालकांना आरोग्य समस्या आणि निरुपयोगी भांडणांना सामोरे लागू शकते. संपूर्ण महिनाभर तुमच्या राशीवर बृहस्पती महाराजांची दृष्टी असल्याने तुम्ही चांगल्या विवेकाने योग्य निर्णय घ्याल, जे कुटुंबाच्या कल्याणासाठी असेल. 13 तारखेपासून मंगळ 11व्या घरात जाईल आणि तिथून तुमच्या 4थ्या घरात दृष्टी येईल, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा कौटुंबिक संबंधाकडे लक्ष द्यावे लागेल, कारण कुटुंबातील काही सदस्य तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. अशी परिस्थिती उद्भवू शकते जिथे कौटुंबिक समस्याबद्दल विशेषतः पैसे आणि मालमत्ते संबंधित वाद होऊ शकतात. या महिन्यात तुमच्या पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. त्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता असू शकते. राहू 3ऱ्या घरात विराजमान असेल. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल, ज्यामुळे तुम्ही बरेच काही करू शकाल. तुमचे भावंडे तुम्हाला साथ देतील. बृहस्पती महाराजांचा बीज मंत्र जपला पाहिजे. गुरुवारी केळी आणि पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे, परंतु पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नका. रविवारी आदित्य हृदय स्त्रोताचे पठण करा आणि तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला कुंकू मिसळलेले पाणी अर्पण करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.